मोठे आम्हाला त्याचं बांधण किती त्याने माहिती स्वतःने तसं त्याचं बांधण काय आम्हाला माहिती नाही. असं आहे म्हणजे पहले आम्हाला गेल्या आठवड्यातच कळालं होतं. आज आपल्या विभागातील आमच्या हक्काचा आमचा माणूस रुपेश पाटील तसेच प्रियाबाईंनी वारंवार आमच्या विभागात काही ना काही कार्यक्रमावर आमच्या हजेरी लावतात. त्याचबरोबर आज आयुष्यमान कार्डचा फायदा आज बऱ्याच सामान्य जनतेला होणार आहे. त्यासाठी आज बरीचशी जनता जी काय हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर त्यांना खर्च करता येत नाही तर त्यांच्यासाठी हा खूप फायदेशीर त्यांच्यासाठी ठरणार आहे. मला वाटतं 5 लाखाचा आज खर्च आज मला वाटतं कोण तुम्हाला देणार नाही. तर मला वाटतं हे रुपेश भाऊ चांगलं कार्य आज करत आहेत. त्यांच्यावरने मला वाटतं शुभेच्छा देणं गरजेचं आहे. आणि सामान्य जनता तसेच जे काय आपली तरुण मंडळी आहेत जे आपले ज्येष्ठ नागरिक आहेत ह्याचा कार्डचा फायदा घेतील अशी मी आशा. खूप चांगल्या पद्धतीने लोक घेतील. आणि आज बाहेर जर आपण कुठला कार्ड काढायला गेलो मेडिक्लेमच्या संदर्भामध्ये तर आज बरेचसे आपल्याला पैसे खर्च करायला लागतात. त्यासाठी आपल्याला हे कार्ड रुपेश पाटील यांच्याकडून मोफत मिळत आहे आणि त्याच्याकडून शिवसेनेचे खास आभार. कारण की आज हे कार्ड आपल्याला मोफत मिळत आहे आणि याचा फायदा बरेचसे नागरिक घेतील अशी मी आशा करतो. आणि पुढे येणाऱ्या अशाच चांगल्या कार्यांच्या घडो असे मी यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. बाहर से पब्लिक लेती है उन्हें 100 रुपया देना पड़ता है बट इन्होंने फ्री में दिया और इन्हें अच्छे से ऑर्गेनाइज किया था. सो प्रिया पाटील यांनी आमच्या सोसायटीत वेळ देऊन आयुष्यमान कार्डचे वाटप केले त्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद. तसेच त्यांनी सोसायटीला वेळोवेळी भडसवणारी पाण्याच्या समस्येच्या समाधान करून पायांची पूर्वत लागलेली आम्हाला गढूळ पाण्याची समस्या आज निराकरण केलं आहे त्याबद्दल त्यांची सोसायटी. मी इमामवाड्यातून बोलत आहे. इथे आमच्याकडे सोसायटीच्या समोर बिल्डिंगचं काम चालू आहे त्यामुळे इकडे रस्त्याचे एवढं परिणाम आहे. सगळीकडे रस्ते खोदून ठेवलेले आहेत. इथे साधा ॲम्ब्युलन्समध्ये यायला जागा नाही आम्हाला. इथे पाण्याची समस्या एवढे प्रमाणाने झालेले आहेत की आम्हाला पाणी पण खराब होऊन येते आहे. त्याच्यासाठी आम्हाला खूप सगळ्यांची मदत हवी आहे. रस्ता इथे एवढा रस्ते सगळे खोदून ठेवलेले आहेत. कुठल्या काही करायला गेलं की सगळीकडनं आम्हाला त्रास होतो आहे. आमच्या सोसायटीचे काही प्रॉब्लेम्स क्लिअर होत नाही. सोसायटीचे आमचे काय कार्यक्रम असतात काही असतात तर इथे आम्हाला सगळ्यात गोष्टी समस्या आहेत त्या आम्ही रुपेश पाटील यांच्याकडे मांडत आहोत. त्यातून आम्हाला काहीतरी आम्हाला पर्याय द्या आम्हाला मार्गदर्शन करा हीच आमची नम्र विनंती आहे त्यांना.